तर देवकाजी मंडे नु कसे आहेत बरेच ना बरेच स्वागत तुमचं ब्लॉगमध्ये. तर मी आणि विराट चाललो देवळात आमच्या, कारण आज असा होलिका दहन. तर पहिले सर्वात आत गेलो आम्ही आमच्या देवळात, आईच्या पाया पडलो. त्यानंतर आम्ही गेलो ते आमली सोडलो. आमली म्हणजे आंब्याचं झाड असतं, आता बारकं झाड असतं तर ते का आमली म्हणतो. तर आम्ही खूप शोधलो, खूप म्हणजे आम्ही अर्धा गाव तर त्यात शोधलो. आधी बघूचं असतं पण कामात सगळे असतं त्याच्यामुळे बघू गावाक नाही. तरी पण आणि बघा आज जो पुजारी आमचा प्रताप दादा, तर खूप शोधून फायनली आमका झाड गावला. नंतर पुजाऱ्यानं पूजा केल्या झाडाची आणि झाड तुडुकला. तर खरं तर ह्या झाड तोडणंच नाही, कारण झाडात ऑक्सिजन देतात आपल्याला. पण प्रथाप्रमाणे करूचं लागतं ना. तोडून आम्ही असं खांद्यावर उचलून न्यायचं असतं. खांद्यावर उचलून आम्ही फायनली घेऊन येलो देवळाकडे. तर देवळाकडे ठेवलो. नंतर मग ते असे जरा साफ करत ते का. त्यानंतर मग आंब्याचे टाळ बांधून घेतले. त्याच्यानंतर समोर एकाने खड्डो मारला आणि नंतर मग सगळे आपल्याकडे कामाला. मग काही असे सणानिमित्त वाडीतले सगळे एकत्र येतात, चांगलं वाटतं. आणि फायनली मग आम्ही जे आंबली आहे ती उभी करू चालू केल्याने. आणि आमची बघा नंतर मग टाकल्याने कराड आणि प्रतापदादांना पेटवलं. तर होळीच्या दिवशी असं म्हणतात की वाईट गोष्टीचा नाश होता आणि चांगल्यापणाचा विजय होता. तर नारळ वगैरे ठेवलो, पूजा वगैरे केल्या आणि नंतर मग अडे खेळ खेळतात आमच्याकडे. असे दगड असतात मोठे, ते उचलायचे, जो उचली तो म्हणजे त्याचं कौतुक केलं जातं. ते सगळा झाला आणि फायनली मग गाण्याची वेळी गाण्याला पण घातला. नंतर मग आम्ही गेलो देवळात मग प्रसाद घेतलं आणि सगळ्यांचं बोलावणं वगैरे झाला आणि सगळ्यांनी चलाक घेतले. आणि ते बघा मोहन काका आमचे, तर सगळे चलाक घेतले आणि घराकडे. तर आता मी पण चालले घराकडे. टाटा बाय बाय, टेक केअर. आजचं ब्लॉग कसं वाटलं पण नक्की सांगा.